बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। पालघर कामगारांचा संताप उसळला। 1 एप्रिलला वसईत तीव्र आंदोलन। उपायुक्तांच्या मनमानी विरोधात कामगार रणांगणात। वसईत निर्णायक लढा। भांडीपेटी घोटाळा, प्रलंबित अर्जाचा भडका, कामगारांचा यल्गार। कामगारांच्या हक्कासाठी वसईत महाआंदोलन। प्रशासनाला अंतिम इशारा। उत्तर द्या नाहीतर आंदोलन, कामगार संघटनेचा इशारा। पालघर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता कामगार संघटना आक्रमक झाल्या असून दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी वसई येथील कामगार सुविधा केंद्रासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणी, नूतनीकरण व विविध लाभांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित ठेवण्यात आले आहेत। याशिवाय भांडीपेटी वाटपामध्ये गैरव्यवहार, कामगारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या तसेच वितरण केंद्रावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे उपायुक्त चौधरी यांनी याबाबत कोणतेही लेखी उत्तर दिले नसून मनमानी कारभार करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे। त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर बहुजन असंघटित कामगार संघटना व रिपब्लिकन कामगार सेना यांच्या वतीने मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई प्रदेशाध्यक्ष दीपक वाघ, महिला प्रदेशाध्यक्ष उज्ज्वला सावंत, पालघर जिल्हाध्यक्ष मंगेश सावंत, सर्व तालुका कमिटी व पदाधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने करणार असून त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। कामगारांच्या हक्कासाठी हा लढा निर्णायक ठरणार असून प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। कामगारांचा हक्क, आमचा संघर्ष, अन्याय सहन करणार नाही, लढा देणारच। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।